आणि अजून एक सगळ्यांच्या मनात प्रश्न असतो की ड्रेसिंग रूममध्ये नक्की काय गप्पा मारतात हे सगळे? ड्रेसिंग रूममध्ये सतत क्रिकेट चर्चेला येतं असं पण नाही. वातावरण लाईट ठेवायला खूप धमाल चालू असते, खेचाखेची चालू असते, खूप चालू असते. बरं. त्यामुळे त्रास देतात. म्हणजे विराट कोहलीला इंडियन टीममध्ये आल्यानंतर सांगण्यात आलेलं होतं की बाबा रे, ते सचिन तेंडुलकर फार वेगळं प्रकरण आहे, त्याला मान द्यायला लागतो आणि प्रत्येक नवीन खेळाडू टीममध्ये आला की जाऊन पहिल्यांदा त्याला पाया पडतो आणि ते केलं नाही तर तो भयानक चिडतो म्हणे आणि नंतर मग तुला आयुष्यभर तो हे माफ करणार नाही वगैरे असं युवराज सिंगनी वगैरे इतकं सिरियसली सांगितलं होतं विराट कोहलीला. आणि विराट कोहली इतका प्रेशरमध्ये आला आणि जेव्हा इंडियन टीममध्ये आला तेव्हा गेला आणि भस्कन सचिनच्या पाया पडून तर सचिन म्हणला क्या क्या कर रहे हो, क्या कर रहे हो? तर तो म्हणला नाही पाजी ये म्हणला का बोला किस नाही तुझे. आणि मग युवराज वगैरे तिकडं हसत बसले होते. तर ही खेचाखेची चालू असते. सचिन म्हणला अरे असं काही नाही, हे नालायक लोक आहेत, ते तुझी खेचत होते, असं काही नाही आहे, आपण एका टीममध्ये आहोत, आपण कलिग आहोत, सिनियर ज्युनियर वगैरे सोडून दे, सगळं मस्त क्रिकेट खेळू. पण अशा मजाही होत असतात, प्लॅनिंग होत असतं, सुखदुःखाच्या गोष्टी होत असतात. त्यामुळे ड्रेसिंग रूम फार व्हायब्रंट गोष्ट आहे, फार व्हायब्रंट गोष्ट आहे. म्हणजे जसे कलिग्स असतात तुमचे, मस्ती मजाक चालू हो, असते मग अगदी. मग खूप खूप प्रचंड आणि ते ट्युनिंगसाठी पण चांगलं असेल ना त्यांच्या अगदी. व्हायलाच पाहिजे. घरात नाही काय, घरात काय सतत गंभीर वातावरण असतं. हम्म, हम्म, हम्म. ज्या घरात गंभीर वातावरण असतं ते घर सुखानं नांदत नसतं.